जय शिवराय मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसानच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडतील अशा काही नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहेत आणि याच्याबद्दलची महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की पीएम किसानच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून व्हॉलंटरी सरेंडरची ऑप्शन निवडण्यात आलेली होती। या व्हॉलंटरी सरेंडरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जर आपला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता बंद करायचा असेल तर ते बंद करण्यासाठीची ऑप्शन देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये अपात्र असलेले शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना स्वइच्छेने या योजनेच्या बाहेर निघायचं आहे अशा शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत आपला लाभ बंद करता येत होता, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला आपलं रजिस्ट्रेशन नंबर कन्सर्न वगैरे देऊन हे व्हॉलंटरी सरेंडर निवडायचं होतं। मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून किंवा या योजनेचा लाभ नकोय म्हणून याच्या अंतर्गत व्हॉलंटरी सरेंडर घेण्यात आलेलं होतं। मित्रांनो याच्यानंतर आपण एक अपडेट घेतलं होतं की जे काही शेतकरी याच्या अंतर्गत व्हॉलंटरी सरेंडर करण्यात आलेले होते अर्थात ज्यांनी पीएम किसानचे आपले हप्ते बंद करण्यासाठीची ही ऑप्शन निवडलेली होती अशा शेतकऱ्यांचं हे व्हॉलंटरी सरेंडर मागे घेण्यासाठी या पीएम किसानच्या पोर्टलवरती एक ऑप्शन देण्यात आलेली होती, ती म्हणजे व्हॉलंटरी सरेंडर रिवोकेशन। याच्याबद्दल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेतली होती। शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले व्हॉलंटरी सरेंडर परत घेण्यासाठी या ऑप्शनच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केलेले होते। मित्रांनो व्हॉलंटरी सरेंडरचे जे काही ऑप्शन निवडलेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा 20व्या हप्त्यापासून या ठिकाणी पात्र करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली होती। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत पुन्हा पात्र करून 20वा हप्ता देखील वितरित करण्यात आला होता, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही ऑप्शन परत घेतल्यानंतर सुद्धा त्या शेतकऱ्यांचे हप्ते अद्याप देखील बंद होते आणि अशा शेतकऱ्यांना आपलं हे व्हॉलंटरी सरेंडर पाठीमागे घेण्यात आलेले आहे का याची स्थिती तपासण्यासाठी ऑप्शन होते। मित्रांनो याच्यासाठी आता सरेंडर रिवोकेशन स्टेटस नावाची एक ऑप्शन याच्यावरती ऍड करण्यात आलेली आहे। अर्थात तुम्ही जर व्हॉलंटरी सरेंडर घेतलेला असेल तर त्याच्यामुळे तुमचे हप्ते बंद होणार आहेत। व्हॉलंटरी सरेंडर चुकून घेतलेले किंवा त्याला जर बंद करायचं असेल तर त्याच्यासाठी व्हॉलंटरी सरेंडर रिवोकेशन करण्यात आलेलं होतं आणि याची जी काही स्थिती आहे सध्याची ती चेक करण्यासाठी आता सरेंडर रिवोकेशन स्टेटस ही ऑप्शन ऍड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपलं सरेंडर मागे घेण्यासाठी ऑप्शन निवडलेली होती त्या शेतकऱ्यांना आपला रजिस्टर नंबर, याच्यानंतर दिलेला कॅप्चा कोड किंवा आधार कार्ड आणि दिलेला कॅप्चा कोड आणि याच्यानंतर पीएम किसानशी रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी टाकून आपल्या या ऑप्शनची स्थिती, आपल्या या सध्याची असलेली स्थिती माहिती करून घेण्यासाठी ऑप्शन देण्यात आले आहे। अर्थात आता शेतकऱ्यांना जर हप्ता बंद करायचा असेल तरी सुद्धा शेतकरी याच पोर्टलवरती हप्ता बंद करू शकतात। आपला हप्ता बंद करण्यासाठी दिलेली ऑप्शन परत करायची असेल तर ती सुद्धा करू शकतात आणि त्याची सध्याची काय स्थिती आहे ती सुद्धा शेतकऱ्यांना या सरेंडर रिवोकेशन स्टेटसच्या माध्यमातून आता पाहता येणार आहे। मित्रांनो या सर्व ऑप्शनच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची अशी ऑप्शन ऍड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे सर्च युअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अर्थात POC। याच्यामध्ये जर शेतकऱ्यांना काही आपल्या समस्या असतील तर त्या समस्या शेतकऱ्यांना कुठं कॉन्टॅक्ट करायचा, त्यांचे नोडल ऑफिसर कोण आहेत हे पाहण्यासाठीचे ऑप्शन देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना राज्य, आपला जिल्हा निवडून त्या जिल्ह्यामध्ये असलेले जे काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता त्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांचे जे काही संपर्क क्रमांक आणि मेल ID आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या पीएम किसानच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे असे ऑप्शन देण्यात आलेले आहेत, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।